सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्था खटाव संचलित श्री हनुमान विद्यालय भोसऱ्याच्या प्रांगणामध्ये आमच्या विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2023-24च्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये सर्व मान्यवरांचे पालक ग्रामस्थ आबाल वृद्धांचं माता भगिनी व लाडक्या विद्यार्थ्यांचं मी प्रथमतः शब्द सुमनानी टाळ्यांच्या गजरात सहर्ष स्वागत करीत आहे। संस्थापक वंदनीय चंद्रहार पाटील उर्फ दादा आणि भोसरे गावचा आराध्य दैवत श्री हनुमंतराया यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहे। मंडळी, चालू शैक्षणिक वर्षात आमच्या विद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांतून आपल्या अंगी असलेल्या उपजत कलागुणांना वाव देत घवघवीत यश प्राप्त केले, त्या यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा हा गुणगौरव कौतुक सोहळा या समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्था खटाव या शैक्षणिक संकुलाचे सन्माननीय अध्यक्ष अजितराव पाटील उर्फ काका, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले या गावचे सुपुत्र माननीय सतीश संपतराव जाधव, वन परिमंडल अधिकारी गोराई मुंबई व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, यामध्ये श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष, त्या उपाध्यक्ष, सर्व विश्वस्त, भोसरे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सदस्य, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आणि त्यांचे सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ बंधू भगिनी, या सर्वांचं
या ठिकाणी वाहनो पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजरात मी या ठिकाणी स्वागत करतोय आणि सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो आहे की आदरणीय दादांच्या आणि विद्येची देवता सरस्वती माता या दोन्हीही प्रतिमेंचं पूजन करून या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं. मी मान्यवरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन संपन्न व्हावं. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुः ओम भूर्भुवस्सुः धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं धियो तत्सवितुर्वरेण्यं भर्गो नः प्रचोदयात्. सर्व प्रेक्षकांच्या मध्ये जे मान्यवर काही बसलेले आहेत त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. शाळेच्या गीताचं लेखन आणि गायन आमच्या विद्यालयाचे शिक्षक श्री भोसले सर. कृपया दत्तात्रय सत्यं शिवं सुंदराति नित्य पूजा है. ओ श्रद्धावान लभते ज्ञान वेदवाक्य है. ओ श्रद्धावान लभते ज्ञान वेदवाक्य है. सत्यं शिवं सुंदराति नित्य पूजा है. ओ नंद नंद ला नंद नंद ला 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 ला. ज्ञानसहाय ज्ञानाचा अंधकार हा मिटवायचा आहे. शिवं सुंदराची नित्य पूजा आहे. ओ ला 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 ला. कलाकारांची, वारकऱ्यांची, भाविक भक्तांची
आणि हनुमंतरायांची नगरी, या नगरीचे वर्णन आपल्या गाव गीतातून करीत आहेत. गीताचे लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार भोसले सर आणि आमच्या विद्यालयाचा गीतमंच सादर करत आहे गावगीत. याला सुंदर तबल्याची साथ आमचे सहकारी मित्र दीक्षित सर आणि आमच्या विद्यालयाचे गोड असे विद्यार्थी. चंदनाच्या संगतीनं बोली पाभळी अमर माझं लाडक भोकर. चंदनाच्या संगतीनं बोली पाभळी अमर, चंदनाच्या संगतीनं माझं लाडक भोकर. सेनापती रावांचं माझं लाडक भोकर. माझ्या लाडक्या गावाचा माहिरायाचं मंदिर, रोज सकाळी सांजना हरिनामाचं गाजन. वनमती रमतिया रखमाई सुंदर, वनमती रमतिया रखमाई सुंदर. सेनापती रावांचं माझं लाडकं भोकर. सेनापती रावांचं माझं लाडकं भोकर. माझ्या लाडक्या गावाचा काही दिशामध्ये रंगला, करून वाटया नाही म्हणीचे शंका, करून वाटया नाही म्हणीचे शंका. हात हाताला देतया आहे प्रेमाचा वादळ, हात हाताला देतया आहे प्रेमाचा वादळ. सेनापती रावांचं माझं लाडकं भोकर. सेनापती रावांचं माझं लाडकं भोकर. माझं गाव पंचपतीत आहे न्यार, माझं गाव पंचपतीत आहे न्यार. मोतीरायाच्या भक्तीचा सुगंध गेला या दूरवर, मोतीरायाच्या भक्तीचा सुगंध गेला या दूरवर. वंदन मान झुलया आहे भक्तीचा सागर, वंदन मान झुलया आहे भक्तीचा सागर. सेनापती रावांचं माझं लाडकं भोकर. सेनापती रावांचं माझं लाडकं भोकर. माझं लाडकं भोकर, माझं लाडकं भोकर, माझं लाडकं भोकर. प्रास्ताविकाच्या माध्यमातून मांडण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत आमच्या सहकारी भगिनी सौ देशमुख मॅडम. मी त्यांना विनंती करतोय आपण प्रास्ताविक करावं. नमस्कार. आमच्या श्री चंद्रभान पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे आदरणीय संस्थापक चंद्रभान पाटील दादा यांच्या प्रतिमेला प्रथमतः मी अभिवादन करते, त्याचबरोबर विद्येची अभिवादन करते. आजचा हा कार्यक्रम आहे जो सालावारप्रमाणे वार्षिक स्नेह संमेलन म्हणून आपण साजरा करतो. 2024 यासाठी आपल्या व्यासपीठावर जे सर्व उपस्थित असणारे आदरणीय विराजमान आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पाटील, आपले उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, त्याचबरोबर आपल्या भोसरे गावातील उपस्थित असलेले सर्व सेवा सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, त्याचबरोबर ग्रामस्थ, सर्व आबालवृद्ध, तुम्ही सर्व विद्यार्थी, आजचा हा कार्यक्रम
2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या श्री हनुमान विद्यालय भोसरे या विद्यालयामध्ये आमचे जे गुणी विद्यार्थी आहेत जे नेहमीच आपल्या कामगिरीतून संपूर्ण पंचक्रोशीमध्ये चमकत असतात, पण या वर्षामध्ये आमच्या शाळेमध्ये जे विविध स्पर्धा परीक्षा यांचं आयोजन केलं जातं। यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा आहे, NMMS परीक्षा आहे, इतर शालाबाह्य परीक्षा आहेत। त्याचबरोबर या परीक्षांच्या माध्यमातूनच आपल्यामध्ये असणारे सुप्त गुण दाखवण्यासाठी ज्या मैदानी व शालाबाह्य किंवा शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध कलागुणांच्या ज्या परीक्षा आहेत, स्पर्धा आहेत, यामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेली गौरवान्वित कामगिरी ही आपल्या पुढे मांडण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि हाच या कार्यक्रमाचा प्रमुख हेतू आहे। आमच्या भोसरे अंभेरी विद्यार्थी शिकण्यासाठी येतात। तसं बघितलं तर हे विद्यार्थी अतिशय सामान्य घरातले आहेत, शेतकरी कुटुंबातले आहेत। त्यांना कुठल्याही प्रकारचं इतर माहिती घेण्यासाठी किंवा स्पर्धांसाठी कशा प्रकारे तयारी करायची आहे, कशा प्रकारे आपण तयार केलं पाहिजे याचं फारसं ज्ञान मिळत नाही, पण तरीही असणारे गुण जे सुप्त गुण आहेत ते आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या पालकांच्या मार्गदर्शनातून समाजातील असणारे त्यांचे आदरणीय व्यक्ती आहेत त्यांच्या माध्यमातून ते आमच्या शाळेमध्ये नेहमीच दाखवतात आणि आम्हाला आनंद वाटतोय त्यांचा आविष्कार त्यांनी स्पर्धांमधून आणि विविध कार्यक्रमांमधून दाखवला आणि त्याच कार्यक्रमातून त्यांना मिळालेली पारितोषिकं जी आहेत ती आपण या ठिकाणी त्यांना वितरित करणार आहोत, त्यांचा गुणगौरव करणार आहोत। स्पर्धा ही नावासाठी असते, कुणीही प्रथम द्वितीय तृतीय हा एक देण्याचा मान असतो, पण स्पर्धेमध्ये उतरून आपले गुण दाखवणं हे एक मोठं कौशल्य आहे आणि ते आमचे विद्यार्थी नेहमीच दाखवतात। विद्यार्थी मित्र हो, प्रथम द्वितीय तृतीय याचबरोबर तुम्ही भाग घेतला हेही आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला हेच आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही आजच्या असणाऱ्या या धावत्या युगामध्ये स्वतःला टिकवलं पाहिजे आणि ते टिकवून ठेवण्याचं धारिष्ट तुमच्यामध्ये निर्माण करणं हाच आमचा हेतू आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जाणारी बक्षिसं ही तुमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि हाच आम्ही इथे केलेला हा प्रयत्न आहे। आदरणीय व्यासपीठाच्या संमतीने आपण आता या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। आपल्या आपल्या शाळेतील शिक्षकांनी उत्तम प्रकारे आपल्या पुढे स्वागत गीत आपल्या पुढे मांडलेलं आहे आणि याच्यानंतर खरा कार्यक्रम आपल्या पुढे सादर होणार आहे। इथे आलेले मान्यवर तुम्हाला उत्तम प्रकारे मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या मार्गदर्शनाचा तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयोग होणार आहे आणि म्हणूनच आपण हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। मी मान्यवरांच्या हस्ते आभार मानते की मला संयोजकांनी इथे प्रास्ताविक करण्याची अनुमती दिली। एवढं बोलून मी या ठिकाणी थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। विविध गुणदर्शन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचा प्रास्ताविक आपण अगदी थोडक्या आणि बोलक्या अशा शब्दांच्या मध्ये व्यक्त केला। पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीने आपले हार्दिक आभार, धन्यवाद। सज्जन हो, तुम्हा सर्वांची उपस्थिती हीच आमच्या स्नेहाची प्रेमाची पोच होते। तुम्ही आलात आणि या कार्यक्रमाचा एक भाग बनलात म्हणून तुमचा नामोल्लेख करत तुमचे स्वागत करणे आमचं कर्तव्य आहे। म्हणून मी आमच्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री दनानी सर यांना सर्व उपस्थितांचे स्वागत करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतोय। आपल्या समोर येत आहेत विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक दनानी सर। सुस्वागतम स्वागतम। स्नेह संमेलन 2024च्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं स्वागत करण्याच्या अगोदर या आमच्या भोसरे गावचं आराध्य दैवत हनुमंतराया यांना वंदन करून त्याचबरोबर आमचे प्रेरणास्थान आमचं दैवत
आदरणीय चंद्रराज पाटील उर्फ दादा यांच्याही कार्याला या ठिकाणी वंदन करून पाणीदार भोसरे या नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद होत आहे। आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं अध्यक्ष आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय काका या ठिकाणी उपस्थित आहे, यांचंही स्वागत आहे। त्याचबरोबर आपल्या भोसरे गावचे सुपुत्र सन्माननीय सतीशराव जाधव वन अधिकारी मुंबई हे आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी विद्यालयाच्याकडून मी स्वागत करून आज आपल्या श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट भोसरे या देवस्थान ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, उपाध्यक्ष आबासो जाधव दादा, त्याचबरोबर श्यामराव जाधव अण्णा, सन्माननीय साहेब भीमराव जाधव, त्याचबरोबर विजय शेठ जाधव, आमचे मित्र संजू अण्णा, त्याचबरोबर ग्रामपंचायत भोसरेच्या सरपंच उपसरपंच अभिजित जाधव, आम्हाला वर्षभर ज्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्यकालात मदत केली की आमचे मित्र सन्माननीय सतीशराव जाधव तात्या, त्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, त्याचबरोबर त्यांचा स्टाफ, विकास सेवा सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष, आम्हाला नेहमीच प्रेरणा देणारे आणि आमच्या शिक्षकांच्या वर कौतुकाची थाप टाकणारे विकास तात्या, त्याचबरोबर अधिकराव तात्या पैलवान, त्यांचे सोसायटीचे सर्व सदस्य, त्यांचे कर्मचारी, त्याचबरोबर जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा प्राथमिक शाळेचे सर्व त्या ठिकाणी मुख्याध्यापक, त्यांचा स्टाफ, सरसेनापती प्रतापराव गुजर प्रतिष्ठानचे अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आम्हाला ज्यांनी आज अंगणवाडी उपलब्ध करून दिली त्यांचे सर्व शिक्षिका, त्यांचे मदतनीस, त्याचबरोबर या ठिकाणी भोसरे, कोकराळे, लोणी, आंबेरी, जायगाव यामधील असणारी सर्व मंडळे, यांचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर या ठिकाणी तलाठी कार्यालय, त्यांचा सर्व स्टाफ, आजी माजी शिक्षक संघटना, त्याचबरोबर आजी माजी सैनिक संघटना, त्यांचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सदस्य, आमच्या भोसरे गावचे सन्माननीय पोलीस पाटील सागर जाधव, त्याचबरोबर शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना भोसरे, त्यांचे अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी, बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या, त्यांचे सर्व महिला वर्ग, त्याचबरोबर आता पदावर कार्यरत असणारे आमचे सन्माननीय विश्वासराव गुजर साहेब, जिल्हाधिकारी मुंबई, ज्यांना आम्हाला यावर्षी 30,000 रुपये देऊन सुशोभीकरणासाठी मदत करणारे बळवंत व्यंकट देशमुख, वरिष्ठ पोलीस अधिकारी मुंबई, त्याचबरोबर डॉक्टर अनिल जाधव, त्याचबरोबर सुनील जाधव, त्या पोपटांचे सुपुत्र अमरसिंह जाधव, त्याचबरोबर विलास जाधव, सुधीरचंद्र गुजर, तानाजी गुजर, त्याचबरोबर या ठिकाणी आज उपस्थित असणारे शेतकरी संघटनेचे युवा नेते तानाजी भाऊ देशमुख, त्याचबरोबर आमच्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक हरिभक्त परायण जेवी कुलकर्णी सर, त्याचबरोबर आर के देशमुख सर, आणि आता या ठिकाणी उपस्थित असणारे आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे पवार येचर सर, त्याचबरोबर शिवाजीराव जाधव, बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। पण काका, आम्हाला असे काही लोक आहेत की त्यांनी वर्षभर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आम्हाला मदत केलेली आहे आणि आम्हाला सुद्धा वाटतं की अशा लोकांचा नामोल्लेख करणं महत्वाचं आहे। उशीर झाला असला तरी या ठिकाणी ही यादी वाचल्याशिवाय मी काही थांबत नाही, कारण आमच्यावर प्रेम करणारी इतकी प्रत्येक जण या ठिकाणी महत्वाचा आहे। या यादीमध्ये काही जर नावं राहिली असतील तर भाऊशेठ आहेत, त्याचबरोबर तानाजीराव आहेत, यांनी पुन्हा पुरवणी यादी मला जर दिली तरी बरी होईल। त्याचबरोबर माजी शिक्षणाधिकारी आबासो जाधव, प्राध्यापक कुमकर सर, त्याचबरोबर मुंबईहून आमच्यावर लक्ष ठेवणारे सन्माननीय दिनकर जाधव सर, सुहास चव्हाण सर, त्याचबरोबर शिक्षण परिषद समन्वयक लखापते सर, विश्वास मोरे सर,
सागर जाधव, महादेव जाधव चेअरमन, त्याचबरोबर हनुमान देवस्थानचे सर्व पुजारी वर्ग, त्याचबरोबर आमचे नेहमी मार्गदर्शन करणारे रवींद्र कुलकर्णी काका, त्याचबरोबर येवल्यांना, त्याचबरोबर पोपट जाधव अण्णा, संतोष जाधव चेअरमन, पैलवान शिवाजी जाधव, प्रल्हाद कुलकर, शेखर शामराव जाधव फौजी, प्रत्येक वेळेला भरघोस आम्हाला या ठिकाणी ट्रॉफी, त्याचबरोबर आर्थिक मदत करतात तानाजीराव गुजर, ज्योतिराम गुजर, सोमनाथ काळे, साहेबराव कनवाळू, शंकर कृष्णा जाधव, दत्तात्रय जाधव, सागर मदने, सुनील मदने, पोपटराव कनवाळू, भोसरे गावचे माजी सरपंच सन्माननीय मोहनराव जाधव आबा, शिवाजीराव जाधव, महादेव जाधव, नितीन जाधव पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी भीमराव जाधव मुकादम, ब्रह्मदेव जाधव, अर्जुन जाधव, आम्हाला नेहमी आमच्या विद्यार्थ्यांना सहाय्य करणारे जे दुकानदार आहेत त्याच्यामध्ये श्री संतोष कदम, येवले, त्याचबरोबर दत्तात्रय चिंचकर, सत्तुटे परिवार, नाथसाहेब निकम, त्याचबरोबर शालेय पोषण आहारच्या आम्हाला नेहमी सहाय्य करणाऱ्या मदने मावशी, त्याचबरोबर आमची माजी विद्यार्थिनी तेजस्विनी कुदळे, त्याचबरोबर बाबराप्पा, त्यांचे सर्व बाबर परिवार, या ठिकाणी उपस्थित असणारे सत्यवान पैलवान, सुनील गुजर, त्याचबरोबर अमोल जाधव, संकेत जाधव, जयवंत पवार, डॉक्टर शिंदे, चौथी चांबा, अनुज कोळी, साऊंड सिस्टीम वाले, सुभाष जाधव, दिनकर जाधव आबा, त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या शैक्षणिक संकुलामध्ये असणारे जे शहाजीराजे महाविद्यालयाचे प्राचार्य, त्यांचा सर्व स्टाफ, त्याचबरोबर श्री लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूल खटावचे मुख्याध्यापक पोटपोळे सर, त्यांचा स्टाफ, सावित्रीबाई फुले कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सवाखंडे मॅडम, त्यांचा स्टाफ, त्याचबरोबर श्री संत गुंडोजी बाबा विद्यालय विसापूरचे सन्माननीय गायकवाड सर, त्यांचा संपूर्ण स्टाफ, त्याचबरोबर या ठिकाणी वैभव जाधव, सुरेश जाधव फौजी, दत्तात्रय कावरे, हनुमंत जाधव, अक्षय वायदंडे, धनाजी कीर्तीकर, पवार अमित, वायरमॅनचे नेहमी मदत करणारे संजय जाधव, त्याचबरोबर पप्पू जाधव, राजेंद्र जाधव, गुजर सोमनाथ, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ, लोणी, भोसरे, कोकाळे, आंबेरी हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. कोणाचं नाव राहिलं असलं चुकून तर त्यांची पण दिलगिरी व्यक्त करतो आणि लांबलेलं या ठिकाणी स्वागत मी थांबवतो. धन्यवाद. कार्यक्रम जरा लांब तरी चालेल, पण ज्या दात्यांची नावं माझ्या मनामध्ये आहे, माझ्या हृदयात आहे, त्यांचा नामोल्लेख करण्याची संधी फक्त मला द्या. मला जास्त बोलण्याची संधी नाही दिली तरी चालेल, पण या माझ्या विद्यालयावर प्रेम करणारे हे जे दाते मंडळी आहेत त्या सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी झाला पाहिजे. पुन्हा एकदा या ठिकाणी पेटे बांधण्यासाठी ज्या मान्यवरांनी आम्हाला मदत केली त्याच्यामध्ये आमचे दत्तवांना, दत्तात्रय बबन जाधव, सोमनाथ काळे आणि त्याचबरोबर आमचे नुकतेच 2.5 वर्षाचा यशस्वी कालखंड पूर्ण केलेले उपसरपंच या पदावरून 2.5 वर्षाचा कालखंड यशस्वीने पार केलेले आमचे माजी विद्यार्थी अर्थात तात्या ज्यांना आम्ही म्हणतो ते उपसरपंच, या सर्वांचं आणि ज्यांचा नामोल्लेख चुकून काही साहेबांच्याकडून राहिला असेल तर या सर्वांच्या साठी पुन्हा एकदा वाढू जोरदार टाळ्या आपण वाजवूया आणि या सर्वांना धन्यवाद देऊया. मंडळी, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव ही आपली संस्कृती. त्याचबरोबर अतिथी देवो भव ही सुद्धा आपली भारतीय संस्कृती. या संस्कृतीप्रमाणे आपल्याकडे आलेल्या अतिथींचं स्वागत आणि सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणूनच मी आमच्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री धनाने सर यांना विनंती करतोय की आता आपण या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी पुढे यायचं आहे. प्रथम बाळांनो, विद्यार्थी मित्र बेटवडे सावधान. पहिला सत्कार या ठिकाणी संपूर्ण होत आहे. मित्र हो, सज्जन हो, या गावामध्ये या विद्यालयाची बीज पेरली, वटवृक्षात रूपांतर केलं.
त्या अन्नदात्यांचा अर्थात चंद्रहार पाटील उर्फ दादांचा वसा आणि वारसा समर्थपणे चालवणारं व्यक्तिमत्व, आमचं स्फूर्तिस्थान, आमचे मार्गदर्शक, बंधुतुल्य व्यक्तिमत्व आणि चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्था या शिक्षण संकुलाचे सन्माननीय अध्यक्ष अजितराव पाटील उर्फ काका यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान होतोय. काका आपणास नम्र विनंती आहे, हा आमचा प्रेमाचा यथोचित सन्मान आणि सत्कार आपण स्वीकारावा. सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक धनानी सर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय सतीश जाधव वन परिमंडल अधिकारी गोराई मुंबई यांचा शाल श्रीफळ आणि बुके देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे. विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक धनानी सर यांच्या शुभ हस्ते त्या शाळेच्या या हनुमान देवस्थान ट्रस्ट भोसरेचे सन्माननीय अध्यक्ष भाऊशेठ जाधव यांचाही शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित असा सन्मान होत आहे. कारणानं शुभ संदेश आमच्यासाठी पाठवलेला आहे. त्याचबरोबर या गावातून तयार झाले एक रत्न म्हणजे न्यूरोसर्जन डॉक्टर अनिल जाधव यांनी सुद्धा आपला शुभ संदेश या ठिकाणी या कार्यक्रमासाठी पाठवलेला आहे. या शुभ संदेशाचं वाचन करण्यासाठी आमच्या विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी रविराज शिवाजी जाधव आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी वेदांतिका कार्तिक सावंत या ठिकाणी येणार आहेत. पहिल्यांदा प्रथम मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून रविराज शिवाजी जाधव या गुणी विद्यार्थ्याला विनंती करतोय, बाळा पुढे ये आणि आपला हा शुभ संदेशाचं वाचन या ठिकाणी करायचं आहे. डॉक्टर अनिल जाधव यांचा शुभ संदेश. डॉक्टर अनिल जाधव न्यूरोसर्जन, मुख्याध्यापक श्री हनुमान विद्यालय भोसरे. आपले गॅदरिंगचे निमंत्रण मिळाले, आनंद वाटला. आपण आणि आपल्या सहकार्यांनी आठवणीने निमंत्रण दिले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. खरे तर आपल्या सर्वांसोबत कार्यक्रमात सहभागी व्हायची इच्छा होती, पण वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना वेळ काढणे खूप अवघड जाते. शेवटी माझ्या शाळेच्या कार्यक्रमास उपस्थित राहता येत नाही, म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या गॅदरिंगच्या कार्यक्रमास मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपला डॉक्टर अनिल जाधव. धन्यवाद. मी ऋणी राहील, कारण त्यांचं कार्य हे सलामास पात्र असलेलं कार्य आहे. यानंतर सन्माननीय बळवंत व्यंकट देशमुख साहेब यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन करण्यासाठी व्यासपीठावर येते आहे आमचे विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी वेदांतिका कार्तिक सावंत. माननीय श्री बळवंत देशमुख साहेब यांचा शुभ संदेश. श्री बळवंत व्यंकट देशमुख, वरिष्ठ पोलीस अधिक निरीक्षक प्रति मुख्याध्यापक श्री हनुमान विद्यालय भोसरे. आपले वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे निमंत्रण मिळाले. शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून आनंद व अभिमान वाटला. आपल्या हायस्कूलमध्ये अखंडपणाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण सर्वजण अथक प्रयत्न करत आहातच. त्यामुळे शाळेची प्रसिद्धी सर्वदूर पसरल्याची जाणीव मला आहे. पारितोषिक वितरण समारंभासाठी आणि शाळेच्या प्रगतीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. कार्यव्यापामुळे समारंभास उपस्थित राहू शकत नाही, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपलाच बळवंत देशमुख. यानंतर गेल्या वर्षभरात आमच्या विद्यालयात आयोजित केल्या गेलेल्या विविध उपक्रमांचा आढावा आपल्या अहवालातून आपणा समोर मांडण्यासाठी मी आमचे ज्येष्ठ शिक्षक सर यांना निमंत्रित करतो आहे. सादर करत आहेत अहवाल वाचन सन्माननीय कुदळे सर. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्मभूमीत मारुतीरायाच्या या नगरीमध्ये स्वर्गीय चंद्रहार पाटील दादा आणि स्वर्गीय विष्णुशेठ जाधव नाना यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून मी अहवाल वाचनास सुरुवात करतो. गतवर्षीचा
म्हणजेच मार्च 2023चा इयत्ता 10वीचा निकाल 100% लागला. प्रथम क्रमांक कुमारी गीतांजली शिवनाथ लखापते या विद्यार्थिनीचा आला. तिला 94.60% गुण मिळाले. इयत्ता 8वी NMMS परीक्षेत स्वरूप कनवाळू या विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती मिळवली. तर विद्यालयातील 8 विद्यार्थी यावर्षी सुद्धा सर्व प्रकारच्या क्रीडा, वक्तृत्व, निबंध, विज्ञान प्रदर्शन, चित्रकला अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन यश संपादन करत आहेत. यावर्षी प्रथमच शालेय मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने तालुक्यात उपविजयी होण्यापर्यंत मजल मारली. एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेस यावर्षी विद्यालयातील 86 विद्यार्थी प्रविष्ट झाले. वक्तृत्व स्पर्धेत वैभव मदने याने जिल्हा स्तरावर पारितोषिक मिळवले. US किड्स 4 वॉटर कार्यक्रमांतर्गत 4 विद्यार्थ्यांनी बंगलोर येथे उपक्रमामध्ये सहभाग घेतला. विद्यालयामध्ये मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग आहेत. मुलं आणि मुली मिळून 326 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट मार्फत सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर पुरतील एवढ्या वह्यांचं वाटप करण्यात आलं. त्याबरोबरच गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटपही करण्यात आलं. विद्यालयाच्या इमारतीची रंगरंगोटी सिनियर PI माननीय श्री बळवंत देशमुख यांनी स्वखर्चाने करून दिली. त्यासाठी त्यांनी 30,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम खर्च केली. सन 1978-79 ची जी त्या ठिकाणी SSC ची बॅच होती, या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने सर्व वर्गात व्हाईटबोर्ड, आवश्यक मार्कर, ऑफिससाठी जनरेटर इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. आपली चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्था, श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, सोसायटी, गावातील सर्व पदाधिकारी आणि गावच्या मातीत तयार झालेले सर्व अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय दैदिप्यमान यश संपादन करेल हा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद. अतिशय सुंदर अशा भाषेमध्ये मोजक्या शब्दात आपण अहवालाचं वाचन केलात. विद्यालयाच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद. मित्रहो, यानंतर ज्या कार्यक्रमाची तुम्ही फार उत्सुकतेने वाट पाहत आहात त्या भागाकडे आपण वळत आहोत. वेगवेगळ्या स्पर्धा व परीक्षांच्या मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांच्या नावांची यादी वाचण्यासाठी मी माझे सहकारी मित्र सौ देशमुख मॅडम, श्री पिसाळ सर व श्री दीक्षित सर यांना निमंत्रित करतो आहे. श्री हनुमान विद्यालय भोसरे, तालुका खटाव, जिल्हा सातारा या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये ज्या विविध स्पर्धांचं वर्षभरामध्ये आयोजन करण्यात आलं त्या स्पर्धांचं वितरण, पारितोषिक वितरण या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रथमतः विद्यालयामध्ये झालेल्या ज्या वक्तृत्व स्पर्धा होत्या यासाठी लहान गट आणि मोठा गट या 2 भागांमध्ये आपण स्पर्धांची विभागणी केलेली आहे. लहान गटामध्ये आपण 5वी ते 7वी या इयत्तांचा समावेश केला होता आणि मोठ्या गटामध्ये आपण 8वी ते 10वी यांचाही समावेश केलेला होता. आणि त्यामध्ये पहिली स्पर्धा आपण घेतली होती ती होती वक्तृत्व स्पर्धा. यामध्ये लहान गटात प्रथम क्रमांक ज्या विद्यार्थिनीने मिळवलेला आहे ती आमच्या शाळेतली विद्यार्थिनी आहे कुमारी ज्योती किसन जाधव, इयत्ता 7वी. तिने समोर यायचं आहे आणि तिच्यासोबत तिचे पालक जर आले असतील तर त्यांनीही व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. ज्योती किसन कोरिओग्राफीनं सादर झालेलं एक सुंदर असं आरंभी गीत या ठिकाणी संपन्न होत आहे. सादर करत आहेत आमच्या विद्यालयाच्या गुणी विद्यार्थी.
जिगरा दे जिगरा है जिगरा है जिगरा है जिगरे से निकलेंगी चिंगारियां जिगरा है जिगरा है जिगरा है जिगरा है जिगरे से निकलेंगी चिंगारियां
जोरदार टाळ्या होत्या एकदा. देखो सबसे बड़ी मुझसे बस दो डरने को जीत खड़ी था मुझे कब से इंतजार था आज की शाम का अब देखो क्या करता है ये बता हिंदुस्तान का जो मिट्टी का कर्ज है मैं मर के भी चुकाऊंगा तुझे मिट्टी कर दूंगा या फिर मिट्टी में मिल जाऊंगा जो भी कहा था मैं वो करके दिखाऊंगा इंडिया से हूँ खाली हाथ नहीं जाऊंगा मैं जब तक पकड़ झाड़ दूंगा तो मैं उखाड़ दूंगा जहाँ से तू आया है ना वहीं तुझे गाड़ दूंगा यही जमीन पे आज तुझे ही पछाड़ दूंगा झंडा इंडिया का मिट्टी अत्यंत नृत्याविष्कारासाठी ज्या मुलींनी या नृत्याविष्कारामध्ये सहभाग घेतला आणि त्यांना सुंदर असं कोरिओग्राफी दिली त्या तेजश्री कुदळे आणि या मुलींचं पुन्हा एकदा वाहन जोरदार टाळ्याने आपण कौतुक करूया. यानंतर आमच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष यांच्याकडून आलेल्या सूचनेनुसार बहुतेक मनोगतामध्ये आपण इतर गुणांची मनोगत न घेता प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे यांचं मनोगत आणि अध्यक्ष भाषण घेऊन कार्यक्रम आपण या ठिकाणी शेवटच्या टप्प्याकडे नेत आहोत. या संपूर्ण कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले कन्या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ सवाखंडे मॅडम आणि त्यांच्या स्टाफकडून 501 रुपयाचं बक्षीस आलंय. विद्यालयाच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद मॅडम. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय सतीश संपतराव जाधव वन परिमंडल अधिकारी या गावचं रत्न यांना मी विनंती करतोय की या मातीमध्ये आपलं व्यक्तिमत्व कसं बहरलं, व्यक्तिमत्व विकासामध्ये माझ्या या शाळेचा खारूचा वाटा कसा होता, तुम्ही कसे बहरलात आणि यशाच्या शिखरापर्यंत कसे पोहोचलात, आपल्याच शब्दातून आपल्याच वाणीतून आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं अशा प्रकारची विद्यालयाच्या वतीनं आपणास विनंती. मनोगतासाठी येत आहेत आजचे प्रमुख पाहुणे सतीश संपतराव जाधव वन परिमंडल अधिकारी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. टाळ्या काही जास्त जोरात वाजवू नका, भाषणाची कमतरता आहे. श्री हनुमान विद्यालय भोसरे यांच्या शाळेच्या वार्षिक पारितोषिक कार्यक्रमासाठी मला इथं निमंत्रित केल्याबद्दल मी सर्वप्रथम देवस्थानचं पहिल्यांदा आभार मानतो. कारण सर्वप्रथम मला देवस्थानमधून फोन आला की आपले उपस्थिती म्हणजे त्यांना काही उपस्थित राहता येत नाही तर तू येशील का. आता गावचं देवस्थान जर आपल्याला सांगत असेल की शाळेचा कार्यक्रम आहे आणि तुला जर उपस्थित राहता येते का, तर मी एका पायावर सांगितलं, एक 5 मिनिटं विचार केला आणि सांगितलं की मी येतोय. आणि मग बाकीच्यांना काही विचारत बसलो नाही, सरळ निघालो आणि आज आपल्या समोर उभा आहे. तर या प्रसंगी व्यासपीठावर आपल्या चंद्रराज पाटील दादा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय अजितराव साहेब, त्याच्यानंतर आपल्या विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री विकास तात्या आणि म्हणजे इतर मान्यवर व्यासपीठात मला काय भाषण करता येणार नाही एवढं, तरी आपले जे उपस्थित आहेत आणि समोर जे उपस्थित आहेत आपले गाववाले, त्यांना सगळ्यांना एक धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी माझी निवड केली. साधारणपणे 1988 साली आम्ही इयत्ता 5वी मध्ये प्रवेश केला आणि तेव्हा आमची अशी परिस्थिती होती की बघेल तिकडे असे विद्यार्थी दिसायचे. ग्राउंड हेच होतं
ग्राउंड हेच होतं, पण विद्यार्थ्यांची संख्या भरपूर होती. आज मी असं बघतोय की पालकच जास्त दिसायला लागलेत मला, आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यागत वाटते. कारण आम्ही असताना 8वीच्या 3 तुकड्या असायच्या, 7वीच्या 3 तुकड्या असायच्या. आता मी विकास तात्याबरोबर चर्चा केली तेव्हा मला त्यांनी सांगितलं की जायगाव म्हणा या ठिकाणी आता सगळीकडे 10वी पर्यंतचं शिक्षण चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे विद्यार्थी कमी आहेत, पण एक अतिशय चांगलं आंबेरी, जायगाव आणि लोणी इथून विद्यार्थी येत आहेत असं ते मला बोलले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अजून शिक्षक स्टाफ आपला अतिशय चांगला आहे. आता आम्ही असताना देशमुख सर, पवार सर, देशमुख सर जे प्रॉपर जायगाव जे होते त्यांचं नाव जरी ऐकलं ना तरी विषयच कट व्हायचा. आमची वळवळ सगळी बंद व्हायची, पाडा चालूच व्हायचा. म्हणजे 11चा पाडा 20 पर्यंत, 11 ते 20चे पाडे सगळे पाठ व्हायचे, ते दिसले की नुसते. एवढी दहशत होती. म्हणजे आता मी काल एक व्हॉट्सअपला बघितलं की एका शिक्षकाचा पोलीस स्टेशनला जो 100 नंबरचा नंबर असतो की तुमच्या ज्या काय अडचणी असतात त्यासाठी तो नंबर दिलेला आहे पोलीस स्टेशनला. तर त्याच्यावर एक शिक्षक असं सांगतोय की माझ्या शाळेतले विद्यार्थी माझं ऐकत नाहीत, जरा तुम्ही शाळेत या आणि त्यांना तुमच्या भाषेत सांगा. म्हणजे आज ही विद्यार्थी आणि पालक आणि ही शाळेची परिस्थिती आहे. म्हणजे आमचा काळ अतिशय म्हणजे शिक्षकांच्या भीतीखाली, तणावाखाली गेला, परंतु त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला. कारण ह्या स्टेजला म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं की भविष्यात आपण काहीतरी झालं पाहिजे. तर त्याची जी प्राथमिकता आहे ती ह्या 5वीच्या वर्गापासून चालू होते. मी चंद्रहार पाटील साहेबांचं एक मनापासून अभिनंदन करीन की त्यांनी ह्या छोट्याशा गावात एक रोपटं वाढवलं आणि त्याचे फळं चाकायला असते नाहीत आपल्यात, पण त्यांचे जे प्रेरणास्थान वगैरे होते गावचे वगैरे, तर ह्या पद्धतीने आपल्यात म्हणजे गावामध्ये बऱ्यापैकी बदल झाला. इथे अधिकारी घडलेले आहेत भरपूर ठिकाणी. आणि ही जी दशा आहे विद्यार्थी दशा, इथूनच म्हणजे हा जो आहे हा आपल्या शिक्षणाचा जो पाय आहे तो हा 5वी पासूनच पुढे चालू होतो. तर मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन की तुम्ही अभ्यास करा आणि प्रशासकीय सेवेत येण्याचा जास्त प्रयत्न करा. कारण आपल्या देशाचे जे माननीय पंतप्रधान आहेत मोदी साहेब, त्यांना सुद्धा त्यांचं नामांकन म्हणजे त्यांचा फॉर्म भरण्यासाठी एका कलेक्टर साहेबांच्या पुढे एक अर्धा तास उभं राहावं लागतं. ही प्रशासनाची ताकद आहे. तर ही प्रशासनाची ताकद आहे. तर आता भोसरे गावामध्ये बी म्हणजे असे नवीन उदयास आले पाहिजेत, IPS IAS झाले पाहिजेत, हे आम्हाला असं वाटतंय. म्हणजे ही आमची इच्छा आहे की भोसऱ्यातून एखादा असा IAS IPS व्हावा आणि आम्ही त्याला सॅल्यूट करावं. मुलांसाठी खेळाचं काय साहित्य, कारण मी स्वतः स्पोर्टमन होतो. आम्ही सुद्धा सातारमध्ये आपल्या माननीय विकास तात्याच्या नेतृत्वाखाली तालीम संघामध्ये जाऊन असं भरपूर म्हणजे थोडंफार का होईना पण आम्ही योगदान दिलेलं आहे कुस्ती खेळाविषयी. तर माझी बी अशी एक इच्छा राहील की या आपल्या शाळेतून कोण स्पोर्टसाठी जर कोण जात असेल तर त्याला माझं नेहमी आर्थिक सहकार्य राहील. आणि मी शिक्षकांकडून ही अपेक्षा ठेवतो की तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्याच, परंतु त्या विद्यार्थ्याकडून स्पोर्ट खेळाविषयी थोडंफार तुम्ही जागरूकता आणा. कारण मी स्वतः खेळलेलो आहे.
त्याच्यामुळं मला स्पोर्ट विषयी म्हणजे जाणीव आहे. आज मी ज्या क्षेत्रात काम करतोय ते मी कधी स्वप्नातही बघितलं नव्हतं की मी एखादा वन विभागात असं काम करीन. कारण हे काय वन विभागाचं काम असं आहे की जर जंगलं टिकली तरच आपण टिकणार आहे. आता जो आपला कोरोनाचा काळ जो गेला त्याच्यामध्ये सगळ्यांना अनुभूती आली असेल की ऑक्सिजनची काय किंमत होती. तर ऑक्सिजन जो आहे तो आपल्याला प्रमुख झाडापासूनच मिळतोय. तर त्या ऑक्सिजनसाठी आपल्याला आपले नातेवाईक जवळचं कोणतरी घालवावं लागलेलं आहे. तर त्यासाठी मी ग्रामपंचायतीला मी विनंती करीन की माझ्या वन विभागाच्या माध्यमातून काही जर झाडांचं वगैरे जर काय असेल तर मला तसं सांगा की काय असेल. तर मी जिथं काम करतोय तिथं माझी नर्सरी वगैरे माझ्या अंडर आहे. तर बऱ्यापैकी आपल्याला झाडं वगैरे असं देता येतील. आणि सध्या मी जो कांदळवन कक्ष म्हणून आहे जे मुंबईमध्ये जे वाचवण्याचं काम करते तर त्या कांदळवनात मी सध्या काम करतोय. तर हे बोसऱ्याचं रक्त आहे आणि प्रामाणिक काम असं करतोय की आता मी यायच्या आधी 4 दिवसापूर्वीच 2-3 असे आरोपी मँग्रोव्ह कटिंग करताना पकडले होते आणि त्यांना जामीन न होण्यासाठी मी सेशन कोर्टापर्यंत जाऊन त्यांना जामीन होऊन दिलेला नाहीये. अजून ते जेलमध्येच आहेत. म्हणजे हे आमच्या रक्तात आहे, बोसरेकरांच्या रक्तात आहे. आणि बोसरेकर कधीच मागं पडलेलं नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये असेल, एकजूट असेल, एकजुटीमध्ये सुद्धा बोसरेकर कधीच मागं पडलेलं नाही. तर माझं असं विनंती राहील शाळेलाही की स्पोर्टच्या माध्यमातून जर काय अमाऊंट जर काय म्हणजे इथून पुढं भविष्यात जर काय कमी पडत असेल काय असेल तर बिनधास्त मला सांगा. या शाळेचा माजी विद्यार्थी आणि आज तुम्ही मला एवढं मोठं स्थान दिलंय ते म्हणजे अभिमानानं माझा ऊर भरून आलाय त्या संदर्भात की एक ज्या शाळेत मी शिकलो त्याच शाळेचा प्रमुख पाहुणा म्हणून आज मला जे आमंत्रित केलं. मी सर्व शिक्षक वृंदांचं अभिनंदन करेन की ज्यांनी मला इथं येऊन एक 4 शब्द बोलायची संधी दिली. मी हे जी भाषणं होती ती मी 20 वर्षापूर्वी करत होतो. त्यावेळेला तो म्हणजे राजकीय काळ होता. त्याच्यामुळं आता काही मला एवढं काय त्याच्याकडे जायचं नाहीये. पण जे काय असेल कमतरता असेल काय असेल माननीय अध्यक्षांनी मी आता शाळेला माझा मोबाईल नंबर देत आहे. काय असेल मला बिनधास्त सांगा. आता काय जे काय असेल ते मी मदत करेन. एवढंच बोलतो आणि थांबतो. मान्यवरांच्या विनंतीवरून ग्रामस्थांच्या वतीनं अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतोय सन्माननीय आमचे शेतकरी संघटनेचे धडाडीचं व्यक्तिमत्व, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, निश्चिम श्रद्धा असलेलं अर्थात शेतीवर आणि शेतकऱ्यावर निश्चिम श्रद्धा असलेलं हे व्यक्तिमत्व आमचे मित्र सन्माननीय तानाजीराव देशमुख या ठिकाणी येत आहेत आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. टाळ्यांच्या गजरात भावानं स्वागत करा. एक 5 मिनिटं भावानं दम काढा. एक 5 ते 10 मिनिटात आपला कार्यक्रम. उपस्थितांची दिलगिरी व्यक्त करून बराच वेळ झालेला आहे. जवळजवळ मला वाटतं सकाळी 8 वाजल्यापासून सगळे विद्यार्थी इथं आलेले आणि मी खरं तर वाटलं होतं सतीशला जास्त बोलता यायचं नाही परंतु नाही म्हणत त्यानं बरंच जवळजवळ मैदान गाजवलं. नाही म्हटलं तरी 20 मिनिटापेक्षा जास्त काळ आणला. बरं वाटलं. खरं तर भोसऱ्याचा इथं गुणगौरव होत असताना त्या भोसऱ्याला साथ करणारे बसलेले सगळे आमच्या शेजारच्या गावचे असलेले आंबेरे असेल, कोपराळे असेल, लोणे असेल, जायगाव असेल त्यांचं मनापासून कौतुक करतो. त्यांच्या सगळ्या पालकांचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही दिलेल्या हाकेला ओढ देऊन तुम्ही इथं सगळेजण उपस्थित राहिला आणि आपल्या पाल्याचा इथून पुढे व्यवस्थापन जरा जास्तीत जास्त लोकांना सगळे बोसरेकरच नसावेत यामध्ये सगळ्यांना समाविष्ट करून घेता येईल असा प्रयत्न करावा ही एक सूचना आहे. आनंदाचा क्षण आहे. खरं तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये वर्षातला हा अतिशय तोलामोलाचा आणि मान सन्मानाचा असा हा दिवस असतो आणि सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत
मगाशी अध्यक्ष म्हटले की जरा बाकीच्यांनी पुढे या, परंतु मी शालेय जीवनात असताना मला असं वाटायचं की प्रमुख पाहुण्याकडनं जरा घेतल्यावर बरं वाटतं, कारण बाकीच्याला जर दुसऱ्यांनी दिला तर मग त्याला वाटतं की याला आपला पुरस्कार काय आज काय कमी दर्जाचा होता काय, म्हणून म्हटलं तुम्ही जरा जास्त वेळ द्या. मगापासून गडबड होती की जरा उरकायचं बघूया. तुम्हाला कंटाळा आलाय का? शब्बास, नेहमी खरं बोलावं हे लिहिलंय का आपल्याला? आणि असं प्रत्येक वेळी म्हणायला शिकलं पाहिजे, नाहीतर आमच्यासारखा बोलणारा बोलतच राहतो आणि तुमची चुळबुळ सुरू होते. त्यामुळे इथून पुढे आजचा घेतलेला हा बाणेदारपणा आयुष्यामध्ये कायम ठेवायचा. कौतुक करतो ह्या लहान मुलींचं, ज्यांना 10वीच्या मुलींना संध्याकाळी सहभागी होता होणार नाही त्याने आपला आजचा उरकून घेतलंय. त्यामुळे आता संध्याकाळी फक्त बघायचं काम करायचंय, परंतु तसंही करायचं नाही, अभ्यास पण करायचा आणि सगळ्या क्षेत्रात आपलं नाव पण झालं पाहिजे. त्या दिवसाचा आनंद लुटता आला पाहिजे, कारण आलेले हे क्षण परत येत नसतात. म्हणून लहानपण देगा देवा, मला वाटतं बऱ्याचदा गातात भोसले सर, मुंगी साखरेचा रावा, ऐरावत रत्न थोर, त्या अंकुशाचा मागे जाण्याचा प्रयत्न करत असलो तरी आम्हाला आज विद्यार्थी होता येणार नाही, कारण याच शाळेतल्या खिडकीमधून उड्या मारून पळून जाणारे आज मात्र इथं खुर्चीवर बसलेत बरेचसे. आणि खरा आनंद होतोय की एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये विद्यार्थी पुढं आणि हेडमास्तर मागे बसलेत. हा पहिला प्रसंग आहे, असं वाटलं नव्हतं, पण तरी पण आम्ही खुतून बसली. कशी तरी खुर्ची त्याला कशी बशी मिळाली. मी तुम्हाला असं सांगतोय, खुर्ची कशी बशी मिळाली नाही पाहिजे, खुर्ची ही हक्कानं मानानंच मिळवायला शिकलं पाहिजे. आणि मगाशी जसं आपल्या पाहुण्यांनी सांगितलं की काही नाही, त्यामुळं आता येणाऱ्या परीक्षेच्या काळामध्ये आपण उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी यश संपादन केलं पाहिजे, कारण हे दालन उभं करण्याचं काम चंद्रहार दादाने आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये उभं केलं. अशा या महान व्यक्तीचं आपण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. आणि ते दालन आपल्याला इथं उभं राहिलंय. आणि म्हणून भविष्यामध्ये आपल्या घरच्यांची मी नेहमी सांगत असतो, आठवण ठेवा आणि चांगलं कार्य करण्यासाठी आपण आपला वेळ द्या. आज झालेल्या सगळ्या मान्यवरांचा सन्मान मुलांचा आणि मुलींचा मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांचाच झालाय. भविष्यात जर बोसऱ्यात कुदळे सर पत्रिका वाटायचं ठरलं तर धनानी सरांच्याकडे यादी घेतली तरी चालेल. गावातला कोणच शिल्लक ठेवला, संयोजन करताना दय काळाची असती. अध्यक्ष साहेब कोण राहिला का, कारण बऱ्याचदा काम माझ्याकडे हेच असतं आणि उतरल्या न झालाच गडी येऊन सांगतो माझं तेवढं नाव राहिलं. आज हनुमान विद्यालयानं काटेकोरपणे केलं, परंतु सगळी बोसऱ्याचीच यादी आली, त्यामुळे कोकराळे लोणी बघत होते, त्याला आपलं काही दिसत नाही. परंतु सगळे तुम्ही जीवाभावाचे असल्यामुळंच बोसरे गाव आज ह्या यशाच्या शिखरावर चढतंय. त्यामुळे आम्हाला सुद्धा जाणीव आहे, आम्ही वर चढत असताना तुम्ही दिलेला हात ही तितकाच महत्वाचा आहे. खरं तर परगावच्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. बऱ्याचदा सकाळ सकाळी यांची आमची पोरं हातोरणात आहे ती, तोपर्यंतच ही पोरं हजर होते ती. खरंच तुमचं मनापासून अभिनंदन आहे सर. संध्याकाळी काय घालायची ती मस्ती घालायची आहे, ते आम्ही बघायसाठी सगळे असणार आहे. अध्यक्षांनी जर थोडा वेळात वेळ काढला तर मुलांचं आणखी कौतुक होईल. हे आनंदाचा क्षण बघत असतानाच, परंतु एक आम्हाला सुद्धा आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला काही विनंत्या वजा सूचना करायच्याच आहेत की ज्या काही शालेय अभ्यासक्रमात असतील किंवा शैक्षणिक कार्यक्रम करत असताना किंवा शिक्षण करत असताना ज्या काय अध्यापनाच्या काही अडचणी असतील की शिक्षकांना कधी एखाद्या विषयाला शिक्षक मिळत नाहीत, पाठीमागं कुदळे सरांच्यावर अचानक त्यांच्यावर आलेला आरोग्याचा तो घाला, अशा वेळेस थोडंसं मुलांच्याकडं काय नुकसान होऊ शकतं. एखादा हिंदी विद्यार्थ्याचं मी मागं पवारचं तसं झालं होतं. तर ह्या ज्या काही उणीव असतील, कसं आहे सगळे चांगलंच म्हणायला लागले, वरात अगदी सगळा लग्नाचा सोहळा चालला आणि त्यातच एखादं जर असं काढलं तर म्हणाल ही काय मध्येच काढलं काय. पण आपण कोणापाशी ओरडायचं असतं, ज्या पालक आहे मालक आहे त्याच्यापाशीच म्हटलं पाहिजे. घरातल्या जर कर्त्या पुरुषापुढे आपण जर म्हणलो नाही माझं काय दुखतंय तर दवाखान्यात कोण नेणार आपल्याला. तुम्ही कोणाला सांगता दुखायला लागल्यावर घरातल्यालाच सांगता. मग आज आपले हे पालक आहेत, आपल्या असलेल्या उणीवा आपल्याला येणार अडचण्या, कारण एखादा शिक्षक असणं नसणं, एखादी शिक्षिका असणं नसणं ही मुलाच्या भवितव्यावर परिणाम करणारे असतात. शैक्षणिक धोरणामध्ये काही अडचणी होत असतील आम्हाला मान्य आहे, परंतु गावकरी म्हणून मगाशी जशी सतीश जाधवाने 20,000 रुपयाचे असे कितीतरी ह्या गावातले भूमिपुत्र कायम सगळं हातानं आपलं तुम्हाला दान करणारी मंडळी आहेत. त्यामुळे कधी तसला क्लेश न बाळगता फक्त तुम्ही सुद्धा वारंवार या गोष्टीवर लक्ष ठेवून असावं. बराच वेळ झाला होता, सगळे म्हणत होते
की पहिल्या नंबराचंच घ्या, पण म्हटलं तसं नाही चालायचं, तिसऱ्या नंबरापर्यंत तरी बक्षीस मिळावी ती. आणि खरं तर इथून पुढं जाधव सर, भोसले सर आणि सगळे दुसरे पंचकृषीतील आहेत. अंबेरी, कोकराळे, लोणी, जायगाव आणि भोसले. आणि आमच्या सन्मान्य मुख्याध्यापकांनी या गोष्टीची तानाजीराव दखल घेत या गावचं प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच असतील या तालमीमध्ये तयार करण्याचं काम या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे मित्र अर्थात ज्येष्ठ शिक्षक कांबळे सर यांच्या पुढाकारानं होतंय. या गोष्टी या ठिकाणी नमूद कराव्या लागतील. जे जे काही चांगलं आहे ते सगळं तुमचं आहे, जे काही कमी असेल ते मात्र आमचं आहे. ह्या कमीसाठी चांगलं सुधारण्यासाठी तुम्ही दिलेल्या सूचना आमच्यासाठी अतिशय शिरोधर्थ असतील, आम्ही त्या मान्य करतो आहोत आणि त्याच पद्धतीनं या शालेचं कामकाज आम्ही चालवणार आहोत. अर्थात आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे असलेले आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष अजितराव पाटील उर्फ काका यांचे मार्गदर्शन आणि वेळ पडली तर कान पिचक्या सुद्धा आम्हाला असतात. जिथं कमी तिथं काका आणि जिथं चांगलं आहे तिथं मात्र तुम्हा सर्व गावकऱ्यांचा सन्मान ते केल्याशिवाय राहत नाहीत. असं दादांचा वसा आणि वारसा चालवणारं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आम्हाला या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून लाभलं. मी सन्माननीय काकांना विनंती करतोय अगदी थोडक्यात आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या हनुमान विद्यालय भोसले या शाखेचे आज स्नेह संमेलन विद्यार्थ्यांसाठी एक उत्साहवर्धक असा कार्यक्रम, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेला असा हा कार्यक्रम. या स्नेह संमेलनासाठी मुख्य अतिथी म्हणून जे आपल्याला प्रमुख पाहुणे जे लाभले ते सतीशराव जाधव. त्यांना या तुमच्या विद्यार्थ्यांच्या पुढं बोलवण्याचा उद्देश मी पुढे बोलीन. हनुमान शेठ जाधव, उपाध्यक्ष आबासो जाधव, सचिव संजय जाधव, खजिनदार उपसरपंच अभिजित जाधव, सोसायटीचे चेअरमन आणि शाळेचेच नाही तर आमचे सुद्धा मार्गदर्शक विकासराव जाधव तात्या, शेतकरी संघटनेचे धडाडीचे आत्ताच भाषण देऊन गेलेले तानाजीराव देशमुख, अधिकराव जाधव आणि इतर सर्व आमच्या शाखेचे मुख्याध्यापिका आणि ह्या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व स्टाफ. तसं वेळ द्यात झालाय आणि अध्यक्षीय भाषण म्हणजे थोडं सगळ्यांना जास्त झोपायचे असत असते. मी तुम्हाला आता म्हणलं ते मुख्य अतिथी तुमच्या पुढे आम्ही आणले विद्यार्थ्यांच्या पुढे, की ते संस्था चालक म्हणून आम्हाला अभिमानास्पद कौतुकाचा एक आनंद की आमच्या शाखेतला एक विद्यार्थी आज उच्च पदावर काम करतायत. अशा असंख्य भोसले गावातले. माझी तुम्हाला विद्यार्थ्यांना एवढीच विनंती, जे आपल्या संस्थेचं दादांनी ब्रीद वाक्य ठेवलं
ते असं ब्रीद वाक्य मी आजपर्यंत मीच नाही तुम्ही सुद्धा पाहिलं असलं तर सांगा. म्हणजे कुठल्याही संस्थेच इतक्या ह्यानं ठेवलेलं ब्रीद वाक्य कुठल्याही संस्थेच नाही. श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धेनं तुम्ही ज्ञान मिळवू शकता हे तुमच्या भोसले गावानं दाखवून दिले. आज भोसले गावातले असंख्य विद्यार्थी शाखेतले उच्च पदावर काम करतायत. जाधव साहेब म्हणले कलेक्टर, आज तुमच्या गावातले कलेक्टर आहेत, तहसीलदार आहेत, डॉक्टर आहेत. तुम्हाला वाटेल आज हा योगायोग होता ज्यावेळी माग अनिल जाधव तुमचे मुख्य अतिथी म्हणून आपण बोलवले होते. त्यावेळी ते माझ्याशी बोलताना ते म्हणले काका काय योगायोग आहे की ह्याच्या आधी ज्यावेळी स्नेहसंमेलन झालं होतं त्यावेळी तुम्ही प्रमुख पाहुणे होता आणि मी विद्यार्थी प्रतिनिधी. आजचा विद्यार्थी प्रतिनिधी भविष्य काळात प्रमुख पाहुणा म्हणूनही असेल. त्यावेळी मला एक हनुमान मंदिराच्या सानिध्यात म्हणजे मला खरंच एक असंही वाटलं की काय योगायोग आहे की त्याच्यानंतर ते झालं गॅदरिंग त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून आपण बोलवले होते आणि आपण तिथं अध्यक्ष म्हणून होतो. फक्त खुर्च्या बदलल्या होत्या. तुम्ही माझे तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना कळकळीचं सांगणं आहे. जसं तानाजीराव देशमुख म्हणजे सगळ्यात तुम्ही पाहिजेच, खेळात पाहिजे, आनंद घेतला पाहिजे, हे अगदी नक्कीच आहे. आजचा दिवस उद्याचा नाही. तुम्हाला बघून आम्ही सुद्धा जुन्या आठवणीत जातो, जुन्या आठवणीत रमतो. आठवणी काढणं आणि वास्तव्यात जगणं तुम्ही आता त्या यानं जगताय, आनंद घ्या. पण भविष्य काळात तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायचे त्यानं तुम्ही मन लावून अभ्यास केला पाहिजे, मन लावून शिकलं पाहिजे, मन लावून त्या गोष्टी लक्ष घातलं पाहिजे. म्हणून आपल्या संस्थेचं ब्रीद वाक्य कायम लक्षात ठेवा. श्रद्धावान लभते ज्ञान. तुम्ही श्रद्धेनं शिका. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही तुमच्या पाठीशी मागणं आहे की एक दिवस लवकर असा येऊ देत की जाधव साहेब की या भोसले गावात आमच्या मुख्याध्यापकांना अधिकाऱ्यांची यादी कराय 100-500 पानांचं बुक लागलं असे वेळ आणि ती सुद्धा वेळ. आता तुम्हाला हे अधिकारी आम्ही का पुढे आणते ते तुमच्यातलीच आहे. तानाजीराव म्हणजे जे खिडकीतून पळून जात होते ते आज खुर्ची आहेत. पण तानाजीराव जे खिडकीतून पळून जात होते त्यांच्या अंगात काय कला होत्या त्या दिसायला लागल्यात मला आता. म्हणजे तुमचं बोलणं ऐकून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात असं का आपणही खिडकीतून पळून जाऊ का? नाही पॅक केल्या असल्या तसं नाही बाळांना. म्हणजे ती कला ठेवा. स्पर्धात्मक तुम्ही ह्याच्यात भाग घेताय पण शिकल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी ही शाळा मी मागाशीच तात्यांना म्हणलं माझ्या जन्माच्या आधी शाळा इथं निघाली. ज्या वेळी शाळा इथं निघाली त्यावेळी माझा जन्म सुद्धा नव्हता. म्हणजे त्यावेळी दादांनी
जे स्वप्न मुलांच्या मुलींच्या तिथल्या विद्यार्थ्यांच्या बघितली होती ती पूर्ण झालेली चालू आहेत. माझ्या मी आता जास्त बोलत नाही, भुका लागलेल्या आहेत मुलांना, मगाशीच म्हणजे कंटाळा आलाय. पण मला पालकांना एक अशी विनंती करावी वाटते. काळ बदललाय मान्य, आमच्या पिढीनं किंवा आमच्या जरा पुढच्या पिढीनं काळ बदलला या नावाखाली चुकीची पद्धत आम्ही आमच्यात स्वतःच्यात सामावून घेतो. बरोबर आहे, कुटुंब नियोजनानं पूर्वी एका घरात 2, 3, 4 मुलं होती. पुन्हा हम 2 हम 8 2 हम 1 हमारा 1 आता झाले. त्यामुळं अति लाड आम्ही केला मुलांचा. काय वेळ म्हणजे आमचा मुलगा काय करतोय, आता मोबाईलच्या बाबतीत सुद्धा मी बोलली. जर का वर्गात आमच्या काळी शिक्षकांनी फटके दिले की शिक्षकांची भीती होतीच, पण शिक्षकांपेक्षा आमच्या घरी कळू नये असं वाटायचं का, ती पुन्हा 2 फटके वाढायचे. त्यामुळे पण एक शिस्त होती, भीती होती. गावातल्या वयस्कर लोकांशी बोलावं कसं, मान त्यांचा कसा ठेवावा, हे शिक्षणच आहे असं मला वाटतंय. आणि मी विनंती करेन आमच्या सगळ्या मुख्याध्यापकांना की आपली जी संस्कृती, जे आपले संस्कार आहेत त्याच्यासाठी तुम्ही एखादा पीटीचा तास कमी करा, पण एखादा संस्काराचा तास तुम्ही चालू करा. ही भविष्यात आपल्या काळाची गरज आहे आणि तेच तुम्हाला उपयोगी येणार. आता आपण बघतोय आपल्या संस्कृतीचा, आपल्या संस्काराचा अभ्यास बाहेरचे लोक करतात ते आपण कौतुकाने इतकं मांडतोय, पण आम्ही किती पाळतो, आम्ही किती अंगी ते बाळगले हे आपण बघितलं पाहिजे. इथून पुढं तुम्हाला शिक्षणाबद्दल हे सुद्धा द्यावं लागेल. भविष्य काळात हे तुम्हाला सरकार सांगेल ही येणार आहे. मुलांना संस्कार शिकवा, त्यापेक्षा आतापासून आपण चालू करा. त्यावेळी खरं म्हणून अधिकारी मगाशी जाधव साहेबांनी सांगितलं, कलेक्टर असले तरी पंतप्रधानांना त्यांच्या पुढे तासभर थांबावं लागतं. हे खरं आहे. आणि मला एक आत्मविश्वास आहे की आमच्या दादांनी काढलेल्या संस्थेतल्या शाखेतली मुलं ज्यावेळी अधिकारी होतील त्यांच्या पुढं थांबवायचेच नाही, तर त्यांचे संस्कार, त्यांचं शिस्त बघून त्यांच्या पुढं अगदी मोठमोठे लोक सुद्धा कमरेत वाकून मान झुकवतील एवढा मला विश्वास आहे. आणि ते दिवस लवकर यावेत एवढीच मी इथं हनुमान चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हा विद्यार्थ्यांना भविष्य काळासाठी शुभेच्छा देतो. शिक्षकांना माझी विनंती आहे की इथून पुढे तुम्ही सुद्धा श्रद्धावान लभते ज्ञान, जसं विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे त्या धर्तीवरच तुम्ही सुद्धा श्रद्धेनं त्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे आणि देत राहा. एक आनंद आपल्याला कुठं तर मनात असतो, तो आनंद तुम्हालाही मिळेल आणि मिळत राहावा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद काका. आपण आम्हाला आवाहन केलं की या भोसरे गावामध्ये अधिकाऱ्यांची मांदियाळी लागली पाहिजे की ज्यांची यादी वाचणं आम्हाला सुद्धा अशक्य होईल. तुमचं हे गारण, तुमचं हे म्हणणं
तुमची ही आर्त विनवणी समोरच असलेलं दैवत जे आहे ते दैवत ऐकताय आणि काका तुमच्या या शब्दांना निश्चितपणे भविष्य काळामध्ये यश येईल आणि निश्चितच या व्यासपीठावर अधिकाऱ्यांची मांदियाळी इतकी वाढेल की ज्यांची नावं वाचण्यासाठी सुद्धा दनाने सरांसारख्या व्यक्तिमत्वाला आणखी कागद पुरवावी लागतील. हनुमंतराया तुमच्या या शब्दाला ताकद देव. काका आम्हाला सांगण्यात सार्थ अभिमान वाटतो. आपली ही शाळा केवळ शाळा नाही, हे एक संस्कार केंद्र आहे आणि म्हणून अंबिरी सारख्या शाळेमध्ये, जायगाव सारख्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये हायस्कूल असून सुद्धा आपल्या या विद्यालयावर विश्वास ठेवून आपली मुलं विश्वासानं या विद्यालयामध्ये शिकण्यासाठी पाठवणारे पालक हे याच कारणासाठी आहेत, कारण आपली शाळा केवळ शाळा नाही, हे एक संस्कार केंद्र आहे. कारण आम्हा सर्वांच्यावर संस्कार करणारे आदरणीय दादा होते आणि ते संस्कार या मुलांच्या माध्यमातून जीवन ठेवण्याचं काम काका तुमच्या मार्गदर्शनाखाली या गावामध्ये आम्ही करतो आहोत. निश्चितच या गुणांना प्रोत्साहन मिळेल आणि माझी ही शाळा एक संस्कार केंद्र म्हणून भविष्य काळामध्ये सुद्धा अशीच राहील अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि बाळांनो, तुमची अग्नी परीक्षा न पाहता या कार्यक्रमाचा गोड शेवट करण्यासाठी, आभाराचं काम करण्यासाठी माझे मित्र भोसले सर यांना निमंत्रित करतो आहे. तत्पूर्वी सर्व मान्यवर आणि ग्रामस्थ बंधू स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बहारदार असा प्रकारचा कार्यक्रम बरोबर संध्याकाळी 9 वाजता या व्यासपीठावर होणार आहे. परगावचे जे मान्यवर मंडळी आहेत, पालक असतील, त्यांना एक विनंती आहे. आमच्या मुली परगावून येणार आहेत, त्या सर्व मुलींची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या शिक्षकांच्या वतीनं नम्र विनंतीपूर्वक तुम्हाला करतोय. संध्याकाळची वेळ असणार आहे. आमच्या मुली कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. या सर्व मुलींची काळजी घेण्याची जबाबदारी, कारण माझ्यासह माझे सर्व मित्र या ठिकाणी आम्ही कार्यक्रमात मग्न असणार आहोत. मात्र या मुलींची काळजी घेण्याची, अर्थात सर्व मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी आज विद्यालयाच्या वतीनं आम्ही सर्व शिक्षक आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक ही जबाबदारी पालकांच्यावर सोपवत आहेत. आमची मुलं सुखरूप इथं आली पाहिजेत, ती इथं नाचली पाहिजेत, ती गायली पाहिजेत आणि सुखरूप घरी गेली पाहिजेत. ही जबाबदारी तुम्ही सर्वांनी पार पाडावी. यासाठी बहुसंख्येने तुम्ही सगळेजण उपस्थित राहाल अशी अपेक्षा करतो आणि या कार्यक्रमाचा गोड शेवट करण्यासाठी माझे मित्र भोसले सर यांना मी निमंत्रित करतो. धन्यवाद जाधव सर. आभार प्रदर्शनासाठी मुलांनो मी 30 मिनिटं बोलणार आहे, चालेल ना? बंद हे मैत्रीचे कधी ना तुटायचे, बंद हे मैत्रीचे कधी ना तुटायचे आणि नाही पुरला जन्म तरी पुढल्या जन्मी भेटायचे. सुखदुःखात सहभागी व्हायचेच व्हायचे, पण जीवनाचे हे गोड गीत सर्वांनी मिळून गायचे, मिळून गायचे, मिळून गायचे. आमच्या श्री हनुमान विद्यालयाच्या या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं समस्त पंचक्रोशी भोसले यांच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि हा गोड कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.